लक्ष्मणाची निष्ठा सर्वांनाच माहीत आहे, पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्यांना स्वतःच्या भावाकडून म्हणजेच प्रभू रामांकडून मृत्युदंडाची शिक्षा झाली होती. ही त्यांच्या अंतिम त्यागामागील एक दुःखद कहाणी आहे. लक्ष्मणाचा मृत्यू कोणत्याही राक्षसाच्या हातून झाला नाही. ते कोणत्याही युद्धात मारले गेले नाहीत. त्यांना मृत्युदंड दिला होता स्वतः त्यांचे भाऊ भगवान श्रीरामांनी. पण का? ही गोष्ट तेव्हा सुरू होते जेव्हा मृत्यूची देवता यमदेव एका गुप्त चर्चेसाठी श्रीरामांकडे येतात. चर्चा सुरू होण्यापूर्वी राम एक वचन देतात, जो कोणी या क्रोलीत प्रवेश करेल त्याला मृत्युदंड दिला जाईल. लक्ष्मणाला दारावर पहारा देण्यासाठी उभे केले जाते. तेवढ्यात तिथे अत्यंत क्रोधी असलेले दुर्वासुशी येतात. ते तात्काळ रामांना भेटण्याचा हट्ट धरतात आणि धमकी देतात की जर त्यांना अडवले तर ते संपूर्ण अयोध्येला भस्म होण्याचा शाप देतील. आता लक्ष्मण एका भयंकर द्विधा मनस्थितीत अडकतात. आत गेले तर रामांच्या वचनानुसार मृत्यू निश्चित आहे, आणि जर ऋषींना थांबवले तर संपूर्ण अयोध्या नष्ट होईल. संपूर्ण प्रजेला वाचवण्यासाठी लक्ष्मणाने स्वतःच्या बलिदानाचा निर्णय घेतला. ते खोलीच्या आत गेले. आपल्या वचनात बांधले गेल्यामुळे अत्यंत दुःखी मनाने श्रीरामांना आपल्या प्राणापेक्षा प्रिय असलेल्या भावाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. पण एक भाऊ आपल्या भावाला कसे मारू शकणार? तेव्हा गुरु वसिष्ठांनी एक उपाय सांगितला. ते म्हणाले, एखाद्या सन्माननीय व्यक्तीसाठी त्याचा त्याग करणे हे मृत्यू समानच असते. म्हणून रामांनी जड अंतकरणाने लक्ष्मणाचा त्याग केला. पण लक्ष्मण रामांशिवाय एक क्षणही जगू शकत नव्हते. ते थेट शरयू नदीच्या काठी गेले. तेथे त्यांनी जलसमाधी घेतली आणि ते आपल्या शेषनागच्या दिव्य अवतारात परतले. धर्मासाठी एवढा मोठा त्याग क्वचितच कोणी केला असेल.